खरं म्हणजे तुम्हीच प्रश्न विचारला आणि तुम्हीच त्याचं उत्तर दिलं की या ठिकाणी उत्तुंग, या ठिकाणी आता असं आलोट गर्दी ज्याला बोलतात, म्हणजे अजूनही ती थांबत नाहीये. इतकी गर्दी, एवढं प्रेम पनवेलकरांचं, परिसराचं, विक्रांतवरती, आमच्या सगळ्या फॅमिलीवरती आहे. मी खऱ्या अर्थानं तुमच्या माध्यमातून सगळ्यांच्या, जेवढे लोक आम्हाला भेटायला आले, ज्यांना भेटायला येऊन पण इथून आत येता आलं नाही, मी त्या सगळ्यांचं त्या ठिकाणी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना या गर्दीमध्ये आजपर्यंत पोहोचता आलं नाही. गणेश नाईक साहेब इथे आले, मला अभिमान या गोष्टीचा वाटला. मंत्री अनेक जण येतात, मंत्री या ठिकाणी, पण गणेश नाईकांचा पूर्वनियोजित कार्यक्रम शहापूरला होता, तो रद्द करायचा, एक बाळासाहेब पाटलासाठी किंवा विक्रांत पाटलासाठी रद्द करायचा, एवढं ही आमची अचिव्हमेंट आहे की एखादा मंत्री ते त्यांची कामं बाजूला ठेवतो आणि आपल्यासाठी या ठिकाणी येतो. त्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटला. आणि दुसऱ्यांदा तुम्ही बघितलं की आजचं व्यासपीठ कसं होतं. त्या ठिकाणी गणेश नाईक साहेब होते, संजीव नाईक साहेब होते, त्या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेब होते, त्या ठिकाणी प्रशांत ठाकूर साहेब होते, जयम म्हात्रे होते, त्या ठिकाणी प्रीतम म्हात्रे होते. म्हणजे पहिली पिढी आमची आणि आत्ता आलेली दुसरी जनरेशन ही आज तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळाली. हा महत्त्वाचा विषय आज सगळ्यांनी बघितला आणि एकत्रितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने मिळाला. रामशेठ ठाकूर सुद्धा सगळा त्यांचा व्यस्त कार्यक्रम सोडून या ठिकाणी विक्रांतला शुभेच्छा द्यायला आले. जय म्हात्रे साहेब या ठिकाणी विक्रांतला शुभेच्छा द्यायला आले. आणि एवढा मोठा सगळा परिसर, शेवाळे साहेब असतील, सगळ्या पक्षाची लोक इथं आली, हे प्रेम आम्ही कमवलं. ही आमची पोचपावती आहे. त्यामुळे तुम्ही सगळे इतका वेळ थांबलात आणि सकाळपासून जे घातलेले कार्यक्रम हे तुम्ही सगळे बघितले. ही एक अटॅचमेंट लोकांच्या बरोबर कशी आहे. आणि मी 35-38 वर्ष भारतीय जनता पार्टीचं रायगड जिल्ह्यात खऱ्या अर्थानं म्हणजे खडकाळ जिल्हा भाजपचा, त्याच्यावर कमळ फुलवायला डोकं आपटून तिथे मी कमळ फुलवा एक माझी इच्छा होती. 35-38 वर्ष दूरपर्यंत अंधकार भाजपचा असताना मी काम करत राहिलो. आणि ती बॅटन मला असं वाटलं की मी ज्या शेवटच्या घटकाला, आमचा दीनदयाळींचं एक आमचा मंत्र आहे की शेवटच्या घटकाच्या डोळ्यातले अश्रू पुसायचे, ते आम्ही पुसत आलो. मला वाटलं हे अपुरं राहतंय की काय, पण माझी विचारधारा हे राष्ट्र परम वैभवाला गेलं पाहिजे. ते विक्रांतजींनी इतक्या ताकदीनं उचलली आणि जे आम्ही संस्कार केले त्या संस्कारात तो चालला आणि आज सगळ्यांच्या सेवेमध्ये तो रुजू आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा त्याला मिळत आहेत. असं वाटत नाही काही दिवसांमध्ये पनवेलमध्ये काही कमी वेळेमध्ये विक्रांत पर्व सुरू झालेला आहे, असं वाटत नाही? बघा, राजकारणामध्ये मी आताच बोललो, 35-38 वर्ष काम करतोय. पर्व कुठलं असतं किंवा नसतं आणि आपल्याला एखादं पर्व चालू करायसाठी आपण काम करत नाहीये. आम्ही त्या भारतीय जनता पार्टीच्या आणि परिवाराच्या विचारधारेने झपाटलेले नरेंद्रजी मोदी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विचाराने आम्ही झपाट